मला माहिती आहे बाळा की तू आणि ख्वाहिश एकमेकांवर प्रेम करता, पण बाळा ही गोष्ट तू तुझ्या वडिलांना सांगितलीस का? अजमेरा साहेब, ओरडू नका साहेब, फुकटचा तमाशा होऊन जाईल. तमाशा तुम्ही करत आहात शर्माजी. जोपर्यंत तुम्ही 5 लाख रुपये माझ्या हातात नाही देत तोपर्यंत हे लग्न नाही होणार. थांबा पंडितजी. आता लग्न नाही होणार. आधी काही अटी पूर्ण होऊ द्या. एक मिनिट अजमेरा साहेब, काय झालं? तुम्ही काही रागात दिसताय. गोष्ट राग येण्यासारखीच आहे. यांनी मला शब्द दिला होता आज 5 लाख रुपये देणार म्हणून, आणि आता माघार घेतायत. नाही सिंघाने साहेब, मी कुठे मुकरतोय? मी तर फक्त यांच्याकडून 1 दिवसाची मुदत मागितली होती. ज्या दिवशीचा शब्द दिला त्या दिवशी शब्द न पाळण्याला मागे फिरणंच म्हणतात. अजमेरा साहेब, हे सांगतायत उद्यापर्यंत देतील तर देतीलच ना. आणि तसंही 5 लाख रुपये तुमच्यासाठी कोणती मोठी रक्कम आहे? नाही 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 देशमुख साहेब, प्रश्न पैशांचा नाही, प्रश्न शब्दाचा आहे. नाही, ते सगळं तर ठीक आहे. माफ करा, अशा तऱ्हेने सर्वांसमोर एखाद्याचा अपमान करणं आपल्यासारख्या व्यक्तीला शोभा नाही देत. हे बघा देशमुख, हा माझ्या आणि यांच्यामधला प्रश्न आहे. तुम्ही मध्ये नाही बोललात तरच बरं आहे. अरे तू काय अजून बसलाय? चल उठ तिथून. अजमेरा साहेब, अहो सगळ्यांसमोर त्यांची इज्जत का काढताय? ते म्हणतायत ना तुम्हाला पैसे देणार म्हणून, तर देतील ते. तुम्ही लोक यांची इतकी शिफारस का करतायत? हे तर तसंच झालं ना, मुद्दई सुस्त आणि गवा चुस्त. हे पहा अजमेरा साहेब, तुम्हाला माझ्या शब्दावर विश्वास नसेल तर मी ही गोष्ट तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे की मी तुम्हाला 5 लाख रुपये देईन. अरे उद्या कोणी बघितलाय शर्माजी? उद्या तुम्ही असाल नसाल काय भरोसा? उद्याची काय खात्री? चला चला सगळे. भाऊसाहेब, हे तर तुम्ही चुकीचं बोलत आहात. कुणी आपल्या होणाऱ्या व्याहांना अशा प्रकारे बोलतं का? वहिनी, तुम्ही समजावा ना भाऊसाहेबांना. बघा कसं बोलतायत ते. हे बघा, आमच्याकडे फक्त आमचं चालतं, बायकांचं नाही. अजमेरा साहेब, तुम्ही मला 1 दिवसाची नाही तर 5 मिनिटाची मुदत तर देऊ शकाल ना? हो हो, दिली. तलवार साहेब, मी शर्मा बोलतोय. हे पहा, मला 5 लाख हवेत अर्जंट. अरे व्याज जे बोलाल ते 10%, 20%. मी देईन.
काय उद्या? अरे नाही नाही तलवार साहेब, गोष्ट आजची आहे. मी कोणाला शब्द दिलाय. हे पहा तलवार साहेब, तुम्ही म्हणाल तर ह्या 5 लाख रुपयासाठी मी आपलं घर सुद्धा गहाण ठेवायला तयार आहे. नाही. पण तलवार साहेब, तुम्ही उद्याची गोष्ट करतात. अरे तलवार साहेब, आज पैशांचा बंदोबस्त झाला नाही तर माझी इज्जत नाही राहणार. जोपर्यंत हे 5 लाख रुपये नाही मिळत तोपर्यंत हे लग्न नाही होणार तलवार साहेब. सगळं काही व्यर्थ जाईल. सगळं व्यर्थ जाईल. हं? तरीही नाही होणार. काय झाली का व्यवस्था? मी तर पूर्ण प्रयत्न केला अजमेरा साहेब. तुमच्या समोरच 10-20% व्याज देण्याची गोष्ट केली मी, तरी नाही होऊ शकलं. ज्याला तुम्ही फोन केला होता तो तुम्हाला ओळखतो? हो. जो तुम्हाला ओळखतो, तुम्ही ज्याला 20% व्याजही द्यायला तयार होतात, तो पण तुमच्यावर विश्वास नाही ठेवत. मग मी कसा ठेवू? तुमच्याकडून होणारी गोष्ट नाही आहे. नाचता येई ना अंगण वाकडे. चला चला. अजमेरा साहेब, अहो अजमेरा साहेब, या लांडग्यांबरोबर नाता जोडण्यापेक्षा चांगलंय की तुमची मुलगी अविवाहित राहू दे. बेटा हे काय बोलतेस तू? योग्य ते बोलतेय मी. कसले वडील आहात तुम्ही? तुम्ही तुमच्या मुलाला वाढवलेत की यातही तुम्ही धंदाच केलाय? अरे तुमच्याहून चांगले तर जनावर आहेत जे आपल्या मुलांना वाढवतात, मोठं करतात, पण कधी त्यांना दिलेल्या प्रेमाचा हिशोब नाही करत. तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न लावताय की बाजारात त्याची बोली लावत आहात? हे काय मूर्खासारखं बोलतेस पोरी? तुला माहितीये कोणाशी बोलतेस तू? माहित आहे, एक सडलेल्या संकुचित मानसिकतेचे, पैशाने श्रीमंत पण विचारांनी गरीब माणसाशी बोलतेय मी, जो एका मुलीच्या वडिलांची इज्जत सगळ्यांसमोर चव्हाट्यावर मांडतो. मी तुम्हाला विचारते की मुलीकडच्याने हुंडा का द्यावा? आपलं घर सोडून आपले सासरे, सासू, नणंद, नवरा सगळ्यांप्रमाणे चालवा मुलीने. तुमच्या घरचं सगळं काम करणार मुलगी, तुमच्या वंशाला पुढे वाढवणार मुलगी. पैशांची कमी असेल तर घराबाहेर पडून काम करणार मुलगी. एका वेळी आई, सून, मुलगी, वहिनी
सगळ्यांची भूमिका करणार मुलगी. सगळं निभवता निभवता इतक्या हिस्स्यांमध्ये वाटली जाते की तिच्या वाटणीला काहीच राहत नाही. आपली आवड, इच्छा, आकांक्षा सगळ्यांची बळी देणार मुलगी. सगळं सहन करणार पण काही नाही बोलणार मुलगी. मी विचारते तुम्हाला की सगळं काही मुलगीच करणार तर हुंडा कोणी दिला पाहिजे, मुलीकडच्यांनी की मुलाकडच्यांनी? बहुतेक तुम्ही विसरताय, हुंडा घेणं किंवा देणं कायद्याने अपराध आहे. तुरुंगवास सुद्धा भोगावा लागू शकतो तुम्हाला. रोशनी, अगं गप्प राहा. मला बोलू द्या बाबा. तुम्हीच सांगा मला, तुम्ही तर एक स्त्री आहात ना? तुम्ही हा अन्याय होताना कसं पाहू शकता? खरंच बोलतात लोक, समाजात स्त्री हीच स्त्रीची वैरीण असते. तुमचे पती सगळ्यांसमोर एका मुलीला अपमानित करतायत, तिची किंमत लावतायत आणि तुम्ही गपचूप उभं राहून तमाशा बघताय. अरे आज जर हिच्या जागेवर तुमची मुलगी असती तर तुम्ही इथे गपचूप उभं राहून तमाशा बघितला असतात. बोला ना, काही बोलत का नाही आहात? आणि तुम्ही तर फॉरेन रिटर्न आहात ना? तिथून शिकून आलात काय? हेच शिकलात तुम्ही की का स्त्रीला गाई म्हशीसारखं गरीब घरातून आणलं पाहिजे? MBA ची डिग्री तर घेतली, फॉर्म्युले पण तोंडपाठ केले, पण शिकलात काय? एवढे नाही शिकलात की जेव्हा कोणी व्यक्ती तुमच्या होणाऱ्या पत्नीचा अपमान करताय तर तुम्हाला असं पुतळ्यासारखं उभं नाही राहिलं पाहिजे, मग ती व्यक्ती तुमचे वडील का असेना. तुमच्या सारख्या भ्याड मुलांमुळेच आज आम्हा मुलींना सहन करावं लागतंय. तुम्ही डिग्री तर आणता विदेशातून, पण त्या डिग्रीची किंमत केवळ एका कागदाच्या तुकड्यापेक्षा जास्त नाहीये. तुम्ही तसेच आहात जसं एखाद्या लोकल कंपनीचं बूट. ज्यावर ब्रँडेड कंपनीचं चिट चिकटवलं असेल. तुम्ही एका शिकवलेल्या पोपटापेक्षा जास्त काही नाही आहात जो आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून मिठू मिठू बोलत आहे. रोशनी, हे तू काय बोलतेस? नाही बाबा, मला बोलू द्या. मी आज यांना सरळ करूनच जाणार. आता समजव दिला. आणि तुम्ही का एवढे हातपाय जोडताय? तुमची मुलगी तर सर्व गुण संपन्न आहे. तिच्यासाठी एक नाही कित्येक स्थळं येतील. आणि तुम्ही मुलीचे वडील आहात की कोणी भिकारी? तुम्हाला एवढं दिसत नाहीये की तुम्ही तुमच्या मुलीला अशा दलदलीत ढकलताय जिथून बाहेर पडण्यासाठी ती रात्रंदिवस तडफडेल. कारण जी लोक आज 5 लाखांसाठी तुमची इज्जत चव्हाट्यावर आणू शकतात ते उद्या तुमच्या मुलीला सोडून देतील.
हे लोक लग्न तुमच्या मुलीशी नाही नोटांशी करतायत. यांना एक सून नकोय, चावीवर चालणारी एक बाहुली पाहिजे. मी तुम्हाला विचारते, तुम्ही तुमच्या मुलीला जन्मच का दिला जर तुम्हाला आपल्या मुलीला या अर्थपिशाचांच्या हाती विकायचं होतं? अरे तिला एवढं सुशिक्षित केलंच कशाला? तिला अडाणी आणि अशिक्षितच राहू द्यायचं होतं, ज्यामुळे ती म्हशीसारखी कोणाच्याही सांगण्यावरून कोणत्याही दलदलीत गेली असती. लक्षात ठेवा, जर ते हुंडा मागून अपराध करतायत, तुम्ही सुद्धा हुंडा देऊन कायद्याच्या नजरेत गुन्हेगार बनताय. जर मी आता पोलिसांना बोलवलं तर तुम्हा दोघांना बेड्या घातल्या जातील. बस झालं रोशनी, खूप झालं, चला त्या घरी चल. येतेय बाबा. तसं इथे आणखीन वेळ राहिली ना तर या हुंड्यांच्या भिकाऱ्यांना जेलमध्ये पोहोचवूनच येईल. अगं बाई चल, तू घरी चल शारदा. मुन्ना, ही रोशनी ना खरंच कमाल आहे. आज तिने हुंडा मागणाऱ्यांची बत्तीशीच पाडून टाकली. अरे कशी नाही पाडणार बॉस. डॉक्टर साहेब आपली दोस्त आहे. कोणाची? आपली. मला ना आजच इन्स्टिट्यूशन झालं होतं की रोशनी कोणा ना कोणाची फाईल जरूर निपटवणार आहे बॉस. मुन्ना, इन्स्टिट्यूशन नाही, इंट्युशन. हो हो तेच तेच. मुन्ना, मला त्या मुली तेव्हाच काहीतरी वाटलं जेव्हा मी तुझ्या घरी आलो होतो तिचा उपचार करण्यासाठी. जेव्हा तिने बापूंबद्दल ती गोष्ट केली होती ना, मला वाटलं ही मुलगी काहीतरी वेगळी आहे. ती जे बापूंबद्दल बोलली होती ना ते माझ्या कानात अजूनही घुमतंय. मला वाटलं होतं लहान आहे, कुठे वाचलं असेल पुस्तकात. पण या पोरीची गोष्ट ना वेगळीच आहे. तिच्या बोलण्यात आणि करण्यात काहीच फरक नाहीये. आणि कसं असेल डॉक्टर साहेब, ही ना बापूची एकदम सॉलिड वाली चेली आहे, एकदम सॉलिड वाली. आपल्यासोबत वॉशिंग पावडर घेऊन फिरते, म्हणजे जिथे धुवायचा चान्स मिळाला ते सुरू धपाधप रपारप धपाधप रपारप. आणि इतकी मोठी वेडी आहे ना की जिथे चान्स मिळेल तिथे मारलाच चौका. आणि जर कोणी वटवट केली ना तर त्याची कल्याण, डोंबिवली, विरार, वसई तिथल्या तिथेच. आणि धुलाई सुरू, मग संपलं धपाधप रपारप धपाधप रपारप. मुन्ना 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 मुन्ना, रपारप. तुझी तब्येत तर ठीक आहे ना? तू असं कर, सकाळी माझ्या क्लिनिकला आहे, मी तुला औषधं देईन. माझ्याकडे सगळ्या आजारांचा उपचार आहे. अरे डॉक्टर साहेब, उपचार करायचा आहे तर त्या येडीचा करा, माझा नाही. ही तर तीच गोष्ट झाली ना, धुवेल कोणी दुसरा आणि सुकवेल कोणी दुसरा. आणि मला माहिती आहे आता काय होत असेल. आता ना कुलकर्णी हाऊसमध्ये कुलकर्णी अंकल रोशनीला एकदम बरोबर खर्चा पाणी देत असेल. त्याच्यानंतर काय होईल? रडणं सुरू. मग काय करेल? सरळ रडता रडता माझ्या घरी येईल. काही टेन्शन नाही, येऊ द्या येऊ द्या. मग परत तीच गोष्ट झाली ना की कार चालेल कोणी दुसरा आणि पेट्रोल भरेल कोणी दुसरा. मुन्ना, आता थोड्या वेळा आधी ना तू तिचे गुणगाण गात होतास, आता काय झालं? अरे डॉक्टर साहेब, तुम्हाला कळत नाहीये. गोष्ट अशी आहे ना की रोशनी मनाने एकदम चांगली मुलगी आहे, एकदम मस्त. पण जेव्हा ती बोलणं सुरू करते ना मग खत्ता पुढे मागे वर खाली काहीच नाही बघत, एकदम ट्रक ड्रायव्हर बनून जाते. सबवेच्या आत शिरताच पॅ 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 हॉर्न वाजवत पॅ निघून जाते. मुन्ना, सबवे नाही, हायवे हायवे हायवे. हा तेच हायवे. डॉक्टर साहेब, तुम्हाला तर माहिती आहे ना की आपली इंग्लिश इक्वल टू इंग्लंड. आणि आता मी चाललो स्वित्झर्लंड, म्हणजे की आपल्या घरी. हो हो ठीक आहे मुन्ना, भेटत राहा. तुला भेटून फार छान वाटतं. आपल्याला पण बरं वाटलं. बाय, टेक केअर. यू टू, केअर टेक. हां.
तुला मी कुठेही माझ्या बरोबर घेऊन नाही जात. कारण कुठे घेऊन जायची लायकीच नाही तुझी. आपल्या बरोबर तिने आपल्या बहिणींचं देखील जीवन उद्ध्वस्त करून टाकलंय. सांग ना, कोण येणार आता आपल्याकडे स्थळ घेऊन? या हुंडा घेणाऱ्यांविरुद्ध कुणाला तरी आवाज उठवायला हवा की नाही. पण या मुलीने तर दाखवून दिलं की सत्यात किती ताकद असते. आता विचार करून काय उपयोग जब चिडिया चुग गई खेत. बघच तू, नाटकाचा पुढील भाग तर उद्याच कळेल आपल्याला.